फक्त खाण्यामुळे खरंच 10 वर्ष तरुण दिसू शकतो का माणूस? 10 वर्षांची तर गॅरंटी नाही आहे, पण डेफिनेटली त्यात फरक पडतो एजिंगमध्ये. सो बेसिकली जेव्हा तुम्ही चांगलं न्यूट्रिशन कन्झ्युम करता, चांगलं डाएट फॉलो करता, सो तेव्हा बेसिकली तुमचं जे काही सेल्युलर रिपेअर असतात ते सेल्युलर लेवलला होतात, ना की फक्त वरच्या लेयर्सला काम करतात. आणि बेसिकली आपल्या DNA मध्ये ना म्हणजे टेलिमोर नावाचा एक प्रकार असतो. बेसिकली आपला क्रोमोझोम्सचा एंड पार्ट. सो तो पार्ट जो असतो त्याच्या लेंथवर आपलं एजिंग ठरतं. ओके. सो एजिंगचे पण 2 प्रकार आहेत. एक क्रोनॉलॉजिकल एजिंग आहे आणि एक बायोलॉजिकल एजिंग आहे. सो आपण बायोलॉजिकवर जास्त फोकस करायला पाहिजे, पण युजली आपण काय करतो, क्रोनॉलॉजिकल एजिंगला जास्त फोकस देतो. की मी 2000 मध्ये बॉर्न झालोय, सो आम्ही 26 आहे आता. सो दॅट इज एजिंग, दॅट इज क्रोनॉलॉजिकल एजिंग. पण तुमची बॉडी, जर तुम्ही ओव्हरवेट असाल किंवा तुम्ही हेल्दी न्यूट्रिशन किंवा हेल्दी लाईफस्टाईल नसेल, सो बेसिकली तुम्ही तुमच्या वयापेक्षा जास्त एजेड दिसता. सो 20 वर्ष माणूस सुद्धा 30 वर्षांनी दिसू शकतो. सो बेसिकली येस, इट इज इम्पॉर्टंट की तुमचं न्यूट्रिशनल किती कन्झम्पशन चांगलं आहे, लाईफस्टाईल कशी चांगली आहे. त्यामुळे तुमचं बायोलॉजिकल एज जास्त मॅटर करतं कम्पेअर्ड टू क्रोनॉलॉजिकल एज. सो येस, डेफिनेटली तुमचं लाईफस्टाईल आणि न्यूट्रिशन 100%, 10 वर्ष तर नाही, पण एजिंगमध्ये स्लो डाऊन तर करू शकता. आता जसं तुम्ही म्हणलात बायोलॉजिकल एज आणि देर इज सम अदर एज विच मॅटर्स अ लॉट, तर लाईफस्टाईलचा नेमका ह्याच्यावरती कसा परिणाम होतो? सो बेसिकली तुम्ही जे काही खातायत तर त्या गोष्टी तुमच्या सेल्युलर लेवलला रिपेअर करतायत. तुमचं जे सेल्युलर रिपेअरचं मेकॅनिझम आहे ते फास्ट करतायत. जर तुम्ही चांगलं खाणारच नाही आहेत आणि फक्त तुम्ही काहीतरी ऑइंटमेंट्स किंवा सिरम्स वगैरे यूज करतायत, दॅट इज जस्ट अपर पार्ट ऑफ युअर स्किन, जे ते कव्हर करतात किंवा ते प्रोटेक्ट करतायत त्याला. पण जे हिलिंग इंटरनली व्हायचं आहे ते तुम्हाला फक्त न्यूट्रिशन मधूनच होणार आहे. ओके. सो डाएट अँड न्यूट्रिशन आणि लाईफस्टाईल, ओव्हरऑल लाईफस्टाईल, बीट एक्सरसाइज, मेडिटेशन, स्लीप डेप्रिव्हेशन किंवा तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टी तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत जेवढ्या तुमचं एक्सटर्नल जे प्रोडक्ट्स तुम्ही यूज करताय तेवढं इम्पॉर्टंट आहे. सो न्यूट्रिशन डेफिनेटली इम्पॉर्टंट फॉर दॅट. ओके. आणि असंही बरेच सेलिब्रिटीजला आपण बघतो की जे 50 वर्षाचे असतात पण दिसताना ते 35 वर्षाचे दिसतात, तर ह्याच्या मागे कोणते कोणते फॅक्टर्स असू शकतात? सो जेनेटिक्स, असं बरेच लोक म्हणतात की अरे त्याचे जेनेटिक्स खूप चांगले आहेत आणि त्यामुळे त्याची स्किन किंवा ते यंग दिसतात असं वगैरे. पण फक्त जेनेटिक्स मॅटर नाही करत. जेनेटिक्स फक्त 20 to 30% मॅटर करत असेल, कारण जीनचं एक्सप्रेशन तुमच्या लाईफस्टाईल डिपेंड करतं. सो आपल्या घरात बरेच लोक डायबिटिक असतात, हायपरटेन्सिव्ह असतात. करेक्ट. पण मग असं नसतं की त्यांना आहे म्हणून मला होणार आहे. सो वी ब्लेम इट ऑन जीन्स बेसिकली, विच इज रॉंग. त्या जीनचा एक्सप्रेस करण्यासाठी तुम्हाला तसं तर एन्व्हायरमेंट क्रिएट झालं तर जीन एक्सप्रेस करतात, बी इट गुड ऑर बॅड. सो ते एन्व्हायरमेंट मॅटर करतो. सो बऱ्याचशे जे आपण बघतो 50 वर्ष लोक 35 वर्षांनी दिसतात किंवा यंग दिसतात कम्पेअर्ड टू क्रोनॉलॉजिकल एज, पण त्याच्यामध्ये फायदा म्हणजे त्यांचं बेसिकली असं आहे की ते एन्व्हायरमेंटला ते एक्सपोज नसतं, की चांगलं लाईफस्टाईल असणं किंवा वाईट लाईफस्टाईलला एक्सपोज नसणं, या गोष्टी मॅटर करतात. सो त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मिलिंद सोमनचं खूप चांगलं एक्झाम्पल आहे आपल्याकडे. सो त्यांचं पाहिलं असेल की ही इज अबव्ह 60, ही लुक्स 40, 35, 40. सो बेसिकली असं नाही त्यांच्या जेनेटिकली काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा नाहीये, ते इज अ पॉसिबिलिटी असू शकतो, पण ही हॅज मेंटेन अ गुड लाईफस्टाईल, गुड न्यूट्रिशन हॅबिट्स, आणि त्यामुळे त्यांच्या एजिंगमध्ये डिफरन्स दिसतो. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त जीनला बेम करणं इम्पॉर्टंट नाहीये, की आपलं लाईफस्टाईल ओव्हरऑल कसं व्यवस्थित असेल या गोष्टी मॅटर करतात. जेव्हा तुम्ही म्हणतात की चांगलं लाईफस्टाईल मेंटेन केलं पाहिजे, तर व्हॉट इज एक्झॅक्टली अ गुड लाईफस्टाईल? सो बेसिकली लाईफस्टाईल म्हणजे फक्त न्यूट्रिशन हा एकच पार्ट नाही आहे, त्यात मल्टिपल फॅक्टर्स आहेत. एक आहे तुमचा स्ट्रेस मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. स्लीप सर्वात महत्वाची आहे, कारण तुमच्या बॉडीचं पूर्ण रिकव्हरी स्लीपमध्येच होतं. तुमची स्लीप सायकल जर व्यवस्थित नसेल किंवा डिस्टर्ब असेल तेव्हा तुमची बॉडी रिकव्हर करणार नाही. आणि जेव्हा तुम्ही झोपतात तेव्हाच तुमचं सेलचं रिपेअर सुरू होतं, प्लस तुमचं जे ग्रोथ हॉर्मोन सिक्रेशन आहे किंवा तुमचे जे रिपेअर्स आहेत बॉडीचे, या सगळ्या गोष्टी स्लीप सायकलमध्येच रिपेअर होतात. जर तुमची स्लीपच डिस्टर्ब आहे तर काहीच उपयोग नाही. तुम्ही कितीही चांगलं खा, एक्सरसाइज करा, इट डझंट मॅटर. जेव्हा आपण जिमला सुद्धा जातो, एक्सरसाइज करतो, तेव्हा एक्सरसाइज केल्यानंतर मसलची रिकव्हरी कधी होते? झोपेतच होतं. सो स्लीप खूप महत्वाचा फॅक्टर आहे. त्या व्यतिरिक्त इंटेक आहे, न्यूट्रिशनचा इंटेक. तर न्यूट्रिशनली तुम्ही तुमच्या जेवणामध्ये प्रोटीनचा इंटेक आहे. इंडियामध्ये असा प्रॉब्लेम आहे की आपण सगळे कार्बोहायड्रेट ओरिएंटेड लोक आहेत. आपण भात खातो, भाजी खातो, पोळी चपाती खातो, भाकरी खातो. भाकरी काही वाईट नाही, या गोष्टी वाईट आहेत तर असं नाही, पण आपण त्याच्यावर फोकस. पण मेनली इन व्हेजिटेरियन डाएट आपल्याकडे प्रोटीनचे सोर्सेसच नाही. तेव्हा प्रॉब्लेम काय होतो, प्रोटीनचा इंटेक आपण लॅक करतो.
किंवा जे व्हेजिटेरियन लोक आहेत जे फिश खात नाहीत किंवा अशा फॅटी फिश खात नाहीत, स्वतः ओमेगा 3चा लॅक करतात. किंवा आपण हळद, आपल्याला खूपच असं वाटतं की अरे हळद असते ना, त्याला काही इम्पॉर्टन्स नाही वाटत, पण ह्या गोष्टी अँटी इन्फ्लेमेटरी गोष्टी ज्या खूप महत्वाच्या आहेत. सो या गोष्टी मॅटर करतात. त्यामुळे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये ह्या 3-4 गोष्टी ज्या आहेत की स्लीप, तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट, न्यूट्रिशन इंटेक आणि एक्सरसाइज या मॅन्डेटरी आहेत. आणि एक्सरसाइजमध्ये फक्त कार्डिओच नकोय आपल्याला, पण आपल्याला रेजिस्टन्स ट्रेनिंग पण इम्पॉर्टंट आहे. कारण आपलं स्केलेटन मसल ओव्हर द पिरियड ड्रॉप व्हायला लागतं आफ्टर 30-35. त्याला सार्कोपेनिया म्हणतात क्लिनिकल टर्म्समध्ये, पण ते ड्रॉप व्हायला लागतं. सो व्हॉट इज द बेस्ट वे टू मेंटेन इट इज दॅट यू हॅव टू पुट सम एफर्ट्स ऑन रेजिस्टन्स ट्रेनिंग और वेट ट्रेनिंग, एनिथिंग. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही जशा आहेत तशा सुरू ठेवा. या 4 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यावर फोकस करायचा. ओके. सो बेसिकली अजून एक क्वेश्चन असं होतं की चेहऱ्यावरचा जो एजिंग आहे तो एक्झॅक्टली कशामुळे दिसतो? सो त्याला मल्टिपल फॅक्टर्स आहेत. शुगर इज वन ऑफ देम, स्ट्रेस इज वन ऑफ देम. सो आपण एक मराठीमध्ये अशी सेईंग आहे की कपाळावर कधी आठ्याच असतं त्याच्या, बरोबर आहे. सो कपाळावर आठ्या असणं म्हणजे काय की ही इज ऑलवेज स्ट्रेस्ड. सो त्याच्यामध्ये स्ट्रेस खूप महत्वाचा फॅक्टर आहे. जेव्हा आपण स्ट्रेस होतो तेव्हा कॉर्टिसॉल सिक्रेशन होतं. कॉर्टिसॉल इज अ हॉर्मोन, स्ट्रेस हॉर्मोन. कॉर्टिसॉल तुमचं जे कोलेजन आहे, कोलेजन काय करतं, तुमच्या स्किनला फर्म ठेवतं. सो बेसिकली तो फर्मनेस तो ड्रॉप करतो आणि त्याला असं कडक बनवतो, रिजिड बनवतो. सो जेणेकरून तुमचे कोलेजनचे जे स्ट्रक्चर आहे ते बदलायला लागतं, जेणेकरून तुमच्या ना सुरकुत यायला लागतात डोळ्यांच्या बाजूला, कपाळाच्या इथे, ज्याला आपण आठ्या गाठ्या असं शब्द यूज करतो. सो या गोष्टी ऍड व्हायला लागतात. सो त्यामुळे काय की स्ट्रेस सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुमच्या एजिंग फॅक्टरमध्ये. आणि स्लीप अगेन अँड न्यूट्रिशन. सो सर्वात महत्वाचं मला वाटतं की स्ट्रेस आहे जे की तुमच्या फेसवर सर्वात पहिले एजिंगचे साईन दाखवतो. सो स्ट्रेस मेंटेन करा, तुमचे एजिंगचे साईन दिसणार नाहीत. त्यासाठी लोक बोटॉक्स करतायत आजकाल. करेक्ट. पण हॅपीनेस इज अ बेस्ट थिंग. की तुम्ही स्ट्रेस्ड असाल किंवा डिप्रेस्ड असाल, त्यापेक्षा बेस्ट मेडिसिन फॉर अँटी एजिंग इज हॅपीनेस. तुम्ही खुश असाल तर सगळं सॉर्टेड आहे. सो बोटॉक्स जसं तुम्ही म्हणलात आता, तर इज इट अ राईट थिंग टू डू एक्सटर्नली बोटॉक्स वगैरे, किंवा अशी कुठली चुका आहेत जे लोक करतात अँटी एजिंग मध्ये? सो बोटॉक्स इज नॉट रॉंग टेक्निकली. ऍट अ सर्टन एज काय होतं की मसल मास ड्रॉप व्हायला लागलं की तुमच्या स्किनचा लेअर सुद्धा ड्रॉप व्हायला लागतो. तुमची स्किन पातळ व्हायला लागते. आपल्या आजीची स्किन बघा ना आपली स्किन बघा, देयर इज अ ह्यूज डिफरन्स. आपली स्किन ओढली तशी हातात येत नाही, आजीची लगेच येते. सो स्किनचे लेअर सुद्धा ड्रॉप व्हायला लागतं. सो बेसिकली बोटॉक्स काय करतं, बोटॉक्स युजली आपण काय तुमच्या फोरहेडच्या लाइनिंग्स कव्हर करण्यासाठी युज करतो. मेनली लाईन्स किंवा इथल्या सुरकुत्या असतील, ओठांच्या बाजूच्या असतील, त्यासाठी युज करतो. बोटॉक्स म्हणजे बेसिकली फिलर, राईट. सो बोटॉक्स वाईट नाहीये, पण बोटॉक्स असं आहे की इट इज सेकंडरी थिंग. इनिशियली यू शुड स्टार्ट विथ इंटरनल थिंग्स, की म्हणजे तुमचा अप्रोच इनसाइड आउट असला पाहिजे, नॉट आउटसाइड इन. करेक्ट. सो बरेचसे लोक असतात की दे कॅन अफोर्ड इट, दॅट्स वाय दे डू इट, दॅट्स अ सेकंडरी थिंग. पण तुमचा अप्रोच इनसाइड आउट असेल, तुम्हाला लॉंग टर्म रिझल्ट दिसेल. सो बोटॉक्स इज नॉट बॅड, बट बेसिकली यू जस्ट हॅव टू स्टार्ट इंटरनली फर्स्ट. सो स्किन केअर हे जास्त इम्पॉर्टंट आहे की डाएट हे जास्त इम्पॉर्टंट आहे? सो ना एक आपण असं म्हणतो की 70-30, 80-20 असा प्रकार असं आपण युजली डिस्कस करतो. पण असं काही नाही. म्हणजे आय थिंक ॲज अ न्यूट्रिशनिस्ट मी तुम्हाला सांगतो की इव्हन डर्मॅटॉलॉजिस्ट सुद्धा स्वतः ते सांगतात की गो टेक न्यूट्रिशन कन्सल्टेशन, फॉलो हिज डाएट चार्ट. या सगळ्या गोष्टी का करतायत? बिकॉज दे ऑल्सो नो की या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. पण लोक आपल्या इकडे ना एवढे आळशी लोक झालेले असतात की त्यांना ना ते रुटीन रेजिम असणं, या गोष्टी त्यांना असं वाटतं की अरे यार ठीक आहे ना, क्विकेस्ट ऑप्शन काय की लेट जस्ट चला काहीतरी ट्रीटमेंट घेऊयात, काहीतरी सिरम्स यूज करूयात, क्रीम्स लावूयात आणि आपण आपलं सगळं सॉर्टेड होऊन जाईल. तर मग आता असं झालंय की डाएट खूप महत्वाचं आहे. जसं मी आधी बोललो की डाएट तुमच्या सेल्युलर लेवलला काम करतो, ना की तुमच्या स्किनच्या वरच्या लेअरला. सनस्क्रीन इम्पॉर्टंट आहे. ऍटलीस्ट 10 AM to 4 PM सनस्क्रीन तुम्ही लावलंच पाहिजे. तुम्ही इव्हिनिंगला सुद्धा लावू शकता, किंवा UVA UVB जे रेज असतात तुमच्या, त्यासाठी तुम्हाला सनस्क्रीन मॅन्डेटरी असतं. कारण जे वरतून डॅमेज होते तुमचं इन्व्हायरमेंटल, ते प्रोटेक्ट करण्यासाठी हेल्प करतं तुम्हाला. पण मग इंटरनली काय, तुम्ही डॅमेज तर प्रोटेक्ट करताय, पण जे ऍक्च्युअली डॅमेज झालंय ऑलरेडी त्याला कसं हील करणार? सो न्यूट्रिशन इज इम्पॉर्टंट, डाएट इज इम्पॉर्टंट फॉर.
सो जसं तुम्ही आधी मेन्शन केलं की कोलॅजन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आणि ती कोलॅजन ही टर्मिनॉलॉजी पण खूप फेमस आहे सध्या. हम्म. सो एक्झॅक्टली कोलॅजन असतं काय आणि त्याचा काय इफेक्ट होतो स्किनवरती? सो कोलॅजन म्हणजे बेसिकली एक प्रोटीनचं स्ट्रक्चर आहे जे की आपलं शरीर स्वतः तयार करत नाही डिरेक्टली, जसे बाकी व्हायटमिन्स किंवा न्यूट्रिएंट्स स्वतः बनवतं. सो बेसिकली आपल्याला काही न्यूट्रिएंट्सचे इंटेक करणं गरजेचं असतं. बरेच लोक कोलिनचं सप्लिमेंट सुद्धा घेतात. सो सप्लिमेंट सगळ्यांनाच काम करतं असं नाही. सप्लिमेंटच्यात भरपूर सारे फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहेत. व्हिटॅमिन सी असणं खूप गरजेचं आहे. सो डायटरी कोलेजन कुठनं येतं? जेव्हा तुम्ही प्रोटीनचं इंटेक प्रॉपरली करतात तेव्हा तुमचं डायटरी कोलेजन तयार होतं. पण त्यासाठी व्हिटॅमिन सी मॅन्डेटरी आहे, त्याला आपण प्रो कोलेजन म्हणतो. सो कोलेजनच्या फॉर्मेशनसाठी जे अमिनो ऍसिड्स लागतात त्याच्यात व्हिटॅमिन सी जर नसेल तर तुम्ही सप्लिमेंटरी जरी घेतलं तरी ते तुमचं काम प्रॉपरली होणार नाहीये. और तुम्ही डायटरी जरी घ्याल की प्रोटीन इंटेक कम्प्लीट करताय पण व्हिटॅमिनचं इंटेक कमीच नाही, म्हणजे भाज्या कमी खातात, फळं कमी खातायत, तर तुमचं कोलेजनचं प्रोडक्शन होणारच नाही बॉडीमध्ये. सो बेसिकली कोलेजनचं प्रोटीन स्ट्रक्चर ज्याला व्हिटॅमिन सी ची खूप जास्त गरज आहे आणि ती गरज फुलफिल करण्यासाठी फ्रुट्स अँड व्हेजिटेबल तेवढंच इम्पॉर्टंट जेवढं प्रोटीन पण इम्पॉर्टंट आहे. सो प्रोटीन स्ट्रक्चर कन्सिडर करू शकतो आपण त्याला. त्या व्यतिरिक्त यू जस्ट हॅव टू फुलफिल युअर प्रोटीन इंटेक आणि कोलेजन आपोआप तुमच्या बॉडीमध्ये तयार होऊन जाईल. मग जर हे व्हिटॅमिन सी वाढवायचं असेल आपल्याला तर कुठले एक्झॅक्टली फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स कन्झ्युम केले पाहिजे? एनी सिट्रस फ्रुट्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, सो दीज आर द मेन सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी. त्या व्यतिरिक्त मग तुम्हाला सप्लिमेंटरी पण भरपूर साऱ्या गोष्टी भेटतात, पण व्हिटॅमिन सी साठी सप्लिमेंटवर डिपेंड राहणं खूप चुकीचं आहे. कारण इझिली ऍक्सेसेबल आहे ना. जसं कार्बोहायड्रेट साठी बरेच लोक प्रोटीन नाही ते मास गेनर्स घेतात. मास गेनर कार्बोहायड्रेट्स आहेत मेजॉरिटी. ओके. तर मग मास गेनर साठी कार्बोहायड्रेट तुम्हाला ते पोळी भाकरीत नाही भेटतात, भातात नाही भेटत, जे तुम्ही रोज खाताय, पण तुम्ही ते कट डाऊन करता आणि मास गेनर जातात रादर दॅन कन्झ्युमिंग प्रोटीन सप्लिमेंट. सो व्हिटॅमिन सी सेम आहे. तुम्ही लिम्सी सारख्या कॅप्सूल घेण्यापेक्षा फोकस ऑन सिट्रस फ्रुट्स. जसं आवळा आहे की आवळ्यामध्ये 500 ते 600 मिलीग्राम व्हिटॅमिन सी भेटतं एका आवळ्यामध्ये. आणि तुमचे जे सप्लिमेंट्स असतात ते 500 mg असतात आणि 1000 mg म्हणजे 1 ग्रॅम असतात, किंवा 5 mg आपण 2 युजली कन्झ्युम करतो फॉर ग्लो अँड ऑल दॅट स्टफ. पण एका आवळ्यात भेटतात त्या गोष्टी. सो इट इज नॉट इम्पॉर्टंट दॅट यू फोकस ऑन ओनली सप्लिमेंटरी थिंग्स और क्विकेस्ट ऑप्शन. आवळा इज व्हेरी बेसिक. आणि आवळ्याचा सर्वात फायदा काय माहिती का, की त्याला हीटने काहीच फरक पडत नाही. अच्छा. सो यू कॅन हीट इट. तुम्ही त्याचा मुरब्बा बनवू शकता, तुम्ही त्याचे कॅन्डीज बनवू शकता, काही करू शकता. पण आवळा व्हिटॅमिन सी सेमच येणार. थोड्याफार प्रमाणात कमी जास्त होतं पण इट डज नॉट इम्पॅक्ट दॅट मच. सो मग बेस्ट ऑप्शन इज की व्हिटॅमिन साठी आवळा बेस्ट सोर्स आहे. यू डोंट हॅव टू गो टू बेरीज. ब्लूबेरी हवी आहे, ब्लॅकबेरी हवी आहे, रसबेरी हवी आहे, स्ट्रॉबेरीज हव्या आहेत. इंडियन सोर्स काय? व्हेरी इझिली अवेलेबल. इझिली अवेलेबल and you can store it. सो व्हिटॅमिन साठी आवळा बेस्ट ऑप्शन आहे. बाकी सिट्रस फ्रूट भरपूर आहेत. संत्र्या आणि आवळ्यामध्ये एक आवळा इज इक्वल्स टू लेट्स से 15-20 संत्रे मोस्ट.